नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात 15 तारखेनंतर सोयाबीनचा भाव होणार आहे 4800 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात 15 तारखेनंतर सोयाबीनचा भाव होणार आहे 4800 पार। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार आहे 4800 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की असं काय घडणार आहे देशांतर्गत बाजारात 15 तारखेनंतर की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार आहे 4800 पार। याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत रहा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार आहे 4800 पार। पण 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार आहे 4800 पार। या प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर। तत्पूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव हा 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। जर 15 तारखेनंतरचा विचार केला तर देशामध्ये 100% सोयाबीनची विक्री कमी होणार आहे। 15 तारखेनंतर मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार आहे व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारातून खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणारा आधार या सर्व संकेतांचा विचार केला तर 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। या शक्यतेमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव 15 तारखेनंतर सुरुवातीला 4800 पार आणि त्यानंतर 5000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। म्हणजे लक्षात घ्या की तेजी अटळे तेजी येणार आहे। मग या तेजीमध्ये विक्री कधी करायची तर 4800 च्या भावावर आपल्याला करायची आहे 25% विक्री, 5000 च्या भावावर 50% विक्री आणि 5200 च्या भावावर पुन्हा 25% विक्री। या पद्धतीने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला नक्की या ठिकाणी होऊ शकतो फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।